त्यांच्या जागेत करवंदाची झाडे आहेत. ते करवंदाची झाडे आम्ही हे बघा एक भेटलंय पिकलेलं. आपण जेव्हा चॉकलेटी असतं थोडंसं ना साईडने उतरलंय. आणि बघा अभिजित जांभळं तोडायला कुठपर्यंत पोहोचलाय. अभिजितने बघा चिकन टाकले. तेल राहिलंय बाळा. नाही पहिलं हळद मीठ नाही. हा तेल नाही टाकायचं. अरे नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि मित्रांनो आज माझे मित्र आलेत, कामामधले मित्र आहेत कराडचे. तर मित्रांनो बघा आकाश, प्रथमेश आणि अभिजित. तर मित्रांनो हे आज स्पेशली आलेत करवंद खायला, आंबे खायला, म्हणजे रानमेवा खायला. आपण आता जंगलामध्ये जाणारच आहे, रानमेवा वगैरे जमा करणार आहे. आज तुम्हाला पण बघायला भेटणार आहे आपल्या जंगलामध्ये काय काय रानमेवा आहे. आणि प्लस आज आपण घरी आलो चिकन बनवणार आहे असं झणझणीत. आणि बघा करवंद जमा करायला जात असताना मित्रांनो आपण करवंद जमा करायला चाललोय. आणि इकडे बघा ट्रॅक्टरमध्ये कसलेले लाकडं वाळलेले घेऊन आलेत. बघा सगळे पोरं बिरं मस्तपैकी बसवलेत वाळलेली लाकडं. पुढं पावसाळ्याची तयारी मित्रांनो आताच करायला लागते. त्यामुळे सगळे आणि वातावरण पण बघा कसलं जबरदस्त झालंय. या वातावरणामध्ये पाऊस कधी पण पडू शकतो. त्यामुळं लाकडं जमा करायचं काम चालू आहे, कारण पावसाळ्यामध्ये खूप थंडी अशी राहते आपल्याकडं. तर मित्रांनो हे बघा आपण टोप घेतलाय करवंद वेचायलासाठी. तर जर प्रथमेश टोप, तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, खाली पानं टाकणार आहे. कारण की जी करवंद असतात ना त्या करवंदांना चीक असते, ते चीक टोपाला लागू नाही, कारण ते निघत नाही नंतर लवकर. त्यासाठी आपण पानं टाकणार आहे. फर्स्ट पानं टाकून घेऊ, पण तुम्हाला करवंदाची जाळ पण दाखवतो, करवंद कसे असतात ते पण दाखवतो. हे झाड आहे ना, हे भोगाड्याचं झाड आहे, याचं नाव भोगाड आहे. तर ही पानं एकदम पातळ असतात आणि खाली व्यवस्थित टोपामध्ये पण बसते. त्याच्यासाठी ही पानं आपण व्यवस्थित टाकून घेणार आहे. प्रथमेशचं काम चालू आहे पानं तोडायचं. तर मित्रांनो ही पानं आपण जॉईंट करून घेणार आहे. बघा ह्या जे काड्या आहेत ना ह्यांनी असं जॉईंट करून घ्यायचं. बघा मी दाखवतो. हे बघा हे अशी काडी इकडनं अशी पानांना जॉईंट करून घ्यायची. आणि ही पूर्ण पानं जॉईंट केली ना तर खाली व्यवस्थित बसतील टोपामध्ये. तर हे बघा हे पानं कशी जॉईंट करून घेतलेत काड्यांनी. आणि बघा टोपामध्ये आपण टाकून घेणार आहे. हा टोप आहे, टोपामध्ये बघा कसं साईडने टाकून घेतलंय, जेणेकरून खाली चिपकणार नाही. ते चीक वगैरे राहील, ते चीक वगैरे त्याला व्यवस्थित लागणार नाही आणि व्यवस्थित राहते. हे करवंद वेचायचं, तर करवंद सोडलेत आणि हिरडे वेचायचं काम चालू आहे. हिरडे बघतायत मित्रांनो आपल्याकडे जे हे आहे हे हिरड्यांचं झाड आहे. बघा हिरडे दाखवतोय आकाश. हे जे हिरडे आहेत ना तर हे खूप औषधी हिरडे आहेत मित्रांनो. अभिजित विचारतोय की हिरड्यांचा काय उपयोग होतोय. तर खरं तर हा हिरडा खूप औषधी आहे. याच्यापासून लहान असतो ना त्यावेळेस वाळवून वगैरे खोकल्याचं औषध बनतं. आणि घरगुती औषध बनवायचं झालं तर वाळवून तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी. ते वाळल्यानंतर बारीक त्याचा कूट बनवायचा आणि त्या कूट मध्ये मध्ये खायचा, जेणेकरून खोकला लहान बाळाला पण होत असेल किंवा मोठ्या माणसांना पण, तर तो खोकला राहून जातो. आणि तुम्हाला द्रोण बनवून दाखवायचा होता. तर बघा ही 2 पानं घेतले. द्रोण कसा बनवायचा, जे आपण टोपामध्ये टाकायला घेतलं सेम तसंच करायचे. हे फक्त जॉईंट करून हे बघा याला इकडं फोल्ड करायचं असं एकदम शॉर्टकटमध्ये आपण बनवतोय. डबलचं करायचं झालं तर इकडनं पण आपण हे पानांना इकडनं. आता जे आपण हातामध्ये करवंद पडला बाबा, जे हातामध्ये करवंद वेचत होतो ते आता आपण ह्याच्यामध्ये वेचू शकतो. वेचून टोपामध्ये टाकायचे. आणि हे बघा मित्रांनो हे आहे करवंदाची जाळ. इकडे करवंद वेचायला चालू झालेलं आहे. अभिजित बघा कशी करवंद वेचते. आणि करवंद बघा कसे ते हिरवे आणि काळे, जे पिकलेले ते काळे आहेत आणि बाकीचे हिरवे. ह्याच्यामध्ये एकदम गोड करवंद आहेत बघा, खाण्यासारखे. टेस्ट करून बघ, टेस्ट करून दाखवते आकाश. एकदम व्यवस्थित आणि फ्रेश एकदम नॅचरल. तोडायचे आणि खायचे लगेच. तर मित्रांनो ही जाळ बघा कशी आहेत, करवंदाची पानं पण बघा कशी आहेत. आणि याला काटे असतात. हे बघा तुम्हाला काटे दिसत असतील आतमध्ये. हे जे आहेत हे काटे तर व्यवस्थित तोडावं लागतात. सकाळी आपण गोड म्हणजे गोड केले तर गोड लागतात. सकाळी जर आपण आता तोडले ना आणि सकाळी शिळे जर खाले ते गोड लागतात, जरी आंबट जरी असेल तरी पण जाळीचे. त्यामुळे घेतले तरी काय नाही, पण सकाळी खावे लागते. हे बघा अभिजितने किती करवंद तोडलेत. आणि करवंद लाल पण घेतले त्यांनी, आंबट गोड सगळेच घेतलेत. मीठ टाकून खाणारे कसं चारतोय.
तोंडाला चिपकतात ते. तर मित्रांनो याला डोंगरची काळी मैना पण बोलतात. तर हे बघा पूर्ण वेचायचं काम चालू आहे आपण इकडनं. आणि भीमाशंकरला जातानाच चिखली गाव आहे त्या ठिकाणी हे करवंदाची झाडं आपल्या शेतामध्ये आहेत. नक्की या, नक्की कमेंट करा सरांना, विजिट करा. आणि आम्ही त्यांच्या जागेत करवंदाची झाडे आहेत ते करवंदाचे झाडे आम्ही पाहिले आहेत आणि त्या करवंदाचे खूप करवंदे लागलेले आहेत आणि ते करवंदे आम्ही तोडलेले आहेत. आणि हे बघा करवंदे अजून घेऊन चालू आहे गोड करवंदे. आणि हे बघा करवंद तोडत असतानाच मित्रांनो या ठिकाणी इथं आळूचं झाड दिसले. कुणी आळू बोलतं, कुणी आवळा बोलतं. हे कच्चे आहेत, हिरवेत आणि पिकल्यानंतर असे चॉकलेटी बनतात. तर खाली दाखवतो तुम्हाला. बघा इथं थोडं पिकायला लागले, चॉकलेटी दिसत असेल तुम्हाला. हे बघा एक भेटलंय पिकलेलं. आपण जे बघा चॉकलेटी असतं थोडंसं. आताच पिकायला लागले त्यामुळे थोडं खराब असेल. चांगलं खा, काय होत नाही. थोडंसं आंबट लागतंय खायला, टेस्ट त्याची. कसं आहे आंबट आहे ना थोडं आंबट लागतं. रानमेवा खाण्याची जी मजा असते ना ती जंगलात स्वतः तोडून ती वेगळीच राहते मित्रांनो. कधी पण भीमाशंकरला तुम्ही आलात तर थांबून जंगलामध्ये जाऊन थोडा रानमेवा घ्या. थोडंसं सावधगिरीने जावा, कारण कसं हे बघा माझ्या बॅक साईडला बघत असेल तुम्ही खूप जंगल आहे इकडं. आणि जनावरं पण असतात, वाघ वगैरे, नंतर हरिण वगैरे. हरिण तर नाही एवढं दिसत बघायला, पण डुक्कर वगैरे राहतात, त्यामुळे थोडं सांभाळून जायचं. आणि मित्रांनो फायनली करवंद तर आपण वेचलेत भरपूर सारे. आता पोरं बोलतात करवंद बस, आता आपण जांभळं काढू. हे बघा प्रथमेश आला घेऊन एवढे सारे, अर्धा टोप म्हणजे भरपूर आहेत. ते कमीत कमी 2 किलो असतील. तर मित्रांनो घाम कसा फुटलाय, दमलो खूप. खाली गेलो होतो इकडं खालीपर्यंत. आणि आता आपण घरी जाऊन जांभळं काढणार आहेत आणि आंबे पण आणायचे आपल्याला पाडायचे आहेत खाली. आणि मित्रांनो आता आपण आले पाड काढायला. आणि अभिजित वरती आंबे काढायला गेलाय मित्रांनो. काढायला म्हणजे हेलकवणार आहे थोडंसं. पहिले पण काढले होते मग कमी राहिले असतील आता, पण पिकलेले पडणार आहेत. लय वरती नको जाऊ अभिजित बरं का. आणि हे बघा एवढे पाड मी जमा केलेत. प्रथमेश बघा हातात घेऊन उभा आहे आणि आकारचं कामडारी खायचं चाललंय. अभिजित वरती गेलाय. चांगलेत का पण. आणि हा उतरतोय कुठनं बाबा. हे बघा दुसरं छोटं एक झाड आहे तिकडनं उतरलंय अभिजित. इकडनं खोड आहे, खोडवर उतराय थोडंसं अवघड आहे, त्यामुळे इकडनं साईडने उतरलंय. आणि पडला आकाश. आणि प्रथम चल रे बाबा. आणि हे बघा मित्रांनो आपण पाडाचे किती सारे आंबे जमा केले. तर हे बघा, अरे वा अभिजित आता घेऊन चालले आंबे. एवढे सारे आंबे आपण जमा केलेत पाडाचे. आणि हे आंबे मी मंचरला घेऊन चाललेलो आहे खायला घरी. आणि मित्रांनो आंबे तर आपण घेऊन आलोय. आणि इकडं बॅक साईडला मला दिसत असेल जांभळ्याचं झाड आहे आपल्या घराच्या शेजारीच आहे. आणि हे बघा अभिजित आणि प्रथमेश दोघंही वरती जांभळ्यावर चढलेत आणि जांभळं तोडायचं काम चालू आहे. हे बघा खूप सारी जांभळं मित्रांनो वरती दिसत असतील तुम्हाला. हे बघा आता हे बघूया किती काढतायत. आणि हे बघा कसलं पुढं जाते, झाडावर जाऊ नको. आणि हवा पण खूप सुटली आहे, त्यामुळे पुढं जायची रिक्स घेऊ नका प्लीज. आणि बघा हा अभिजित जांभळं तोडायला कुठपर्यंत पोहोचलाय वरती पार. व्यवस्थित तोड रे बाबा, हवा पण जास्त सुटली आहे. अभिजित आणि प्रथमेश तिकडं जांभळं काढतायत, तोपर्यंत आपण चुलीचं नियोजन लावूया. हे बघा चूल बनवण्यासाठी विटा 6 घेतल्या का. हा बजाले बघा आपण एवढा सारा रानमेवा जमा केलेला आहे. हे बघा हे आंबे, त्यानंतर करवंद बघा किती सारे जमा केलेत. आणि ही जांभळं. तर एवढे घेऊन जायलासाठी अभिजित, आकाश आणि प्रथमेशला नाही की आपण जमा केलेत. खाले पण भरपूर आहे की नाही अभिजित. खाल्ले भरपूर. आणि आता मित्रांनो सातारा पद्धतीने अभिजित आपल्याला चिकन बनवून दाखवणार आहे. बघा या ठिकाणी चुलबिल मांडवायचं काम केलं आकाशने. इकडे चुलबिल व्यवस्थित पेटून झालेली आहे अभिजितची. आणि इकडे मसाले पण आणलेत, तो काढून घेईलच. बघा प्रथमेश स्वच्छ असं देऊन घेतो इकडं एका डिशमध्ये. आणि मित्रांनो मी मीठ आणायला गेलतो, अभिजितने बघा चिकन टाकले. तेल राहिलंय बाळा. नाही पहिलं हळद मीठ नाही. हां तेल ना टाकायचं. अरे बापरे, हे बघा सातारी पद्धत वेगळीच आहे. आपण पहिलं तेल टाकतो, तर पहिलं आता हळद मीठ आणि चिकन चांगलं मिक्स. हळद टाकली आहे, चिकन टाकले आणि मीठ टाकून घेतोय. आता बघूया पुढं कसं बनवतोय तो. मीठ टाकून घेतले आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचे. थोडं तेल टाकलं असं चिपकलं नसतं ना रे. चिपत नाही नाही त्याला पाणी सुटते.
बघा, आपण मित्रांनो तेल वापरतो, पहिले त्याने तेल अजिबात वापरलेलं नाही. आणि हे बघा वरून आता हे पूर्ण झाल्यानंतर परत ठेवायचे वरून. ओके. आणि ह्याच्यावर पाणी का? पाणी सातारी पण. हां, सातारी पद्धत पाणी टाकायचे. हे बघा हा भाजलेला कांदा, त्यानंतर लसूण, त्यानंतर कोथिंबीर आणि थोडं नॉर्मल अद्रक टाकले. अद्रक टाकायचं का नाही? असू दे ना. तर एवढं आपण मिक्सरमध्ये बारीक करूया वाटण. हा 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 हा. आणि बघूया आता शिजलंय की नाही चिकन आपण. हाताने टेस्ट करून बघतो. अरे अरे जळल 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 हात. शिजलंय म्हणजे चिकन शिजले. मस्त पाण्यामध्ये शिजवले, मस्त हळद मीठ टाकून. ते आता एक साईडला काढून घेऊया प्लेटमध्ये. खाली ठेवण्यात आबीची. कुठली? ही पितळाची ना? हा, पितळाची भांडी मित्रांनो बघायला नाही मिळत आपल्या. काय प्लेटी आहेत या ताटा अशी. दीदीच्या लग्नाला पितळेच्या भांड्यात तर आपण जेवण केलेलं. हा मग. आणि हे बघा चिकन तर आपण एक साईडला काढून ठेवले. आणि अभिजित आता तेल टाकून घेतोय. फोडणी द्यायची आता. तर मित्रांनो आपण हा जो वाटण केलेला मसाला आहे, त्यामध्ये कांदा वगैरे तुम्हाला दाखवलं, तो पूर्ण मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलाय. ते वाटण पहिलं टाकून घेतलंय बघा. मस्त असं मिक्स करून घेतलंय बघा. जिथचं काम चालू आहे इकडं. चिकन मसाला काढून घेतोय मित्रांनो. आकाशचं काम चालू आहे इकडं. तोपर्यंत मसाला चांगला फ्राय करून घेतोय. आता ही अद्रक पेस्ट आहे थोडीशी, थोडी नॉर्मल अद्रक पेस्ट टाकून घ्यायची. तर आकाश हलवते तोपर्यंत अभिजित इकडं मसाले काढून घेतोय. हे पूर्ण मसाले. त्यानंतर हा मिरची काळा मसाला आहे. त्यानंतर हा कांदा मसाला आहे. कांदा मसाल्यानंतर हा मित्रांनो घरगुती मसाला आहे. सिक्रेट मसाला आपण बोलतो घरगुती. आणि हळद पावडर. एवढे सारे मसाले तर ह्या मसाल्यामध्ये टाकून फोडणी द्यायची. आणि मस्त खरंच खूप जबरदस्त अशी पद्धत वाटते मित्रांनो. बघू खाल्यावर कळेलच. आणि वरतून थोडं नॉर्मली लाल तिखट टाकलंय मित्रांनो. आणि बघा ग्रेव्ही कशी तयार झाली जबरदस्त. आणि आता चिकन टाकून घ्यायचे. अरे पडायचं. ओके, आता चिकन पण टाकून झाले. ओके, हे जे गरम केलेलं पाणी होतं वरती आपण ते नंतर लास्टला टाकले. आणि फायनली मित्रांनो हे बघा अभिजित टोप तर घेऊन आलाय. झणझणीत रस्सा दिसते. मला तर तांबडा रस्सा बनवल्यासारखं झालं आहे की नाही? हा जबरदस्त. झणझणीत मित्रांनो असा रस्सा झालाय. खूप जबरदस्त. तर अभिजितने खरंच साताऱ्या पद्धतीने खूप छान असा रस्सा केलाय. तर मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.